नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे खानदेश स्पेशल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे भजीची आमटी. अगदी पारंपरिक रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. पूर्वीच्या काळी फारशा भाज्या अवेलेबल नसायच्या, तर बायका घरच्या साहित्यामध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, आमट्या, चटण्या बनवायच्या आणि चव तर अगदी भन्नाटच असायची. अगदी तीच चव आपल्या भाजीला येणार आहे. चमचमीत आणि झणझणीत अशी भजीची आमटी मी आज बनवणार आहे. यासाठी मी 3 कांदे घेतलेले आहेत. अगदी मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेत मी. आणि कांद्यांना बघा मध्ये कट लावायचा आहे. कांदे आपण गॅसवर भाजून घेऊया. आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी खोबरं मी इथे घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदे आणि खोबरं उलटी पलटी करून खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये. इथे मी कांदे घातले, खोबरं कापून घातलं, लसूण, आलं आणि कोथिंबीर पाणी घालून अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. कढईत मी तेल घातलं आहे. हिंग बघा आपला फुलला आहे. आता मी कढीपत्ता घालते. कढीपत्तासुद्धा आपला तडतडला आहे. आता त्यात मी 1 टेबलस्पून बाजरीचं पीठ घातलं आहे. बाजरीचं पीठ अगदी 2 सेकंड परतून घेऊया. त्यात मी आता घरगुती सगळे मसाले घालते. मिरची पावडर, मसाला, हळद, धने पावडर आणि चवीनुसार इथे मी मीठ घातलं आहे. मसाले अगदी 2 सेकंद आपण परतून घेऊया तेलामध्ये. आता जे वाटण केलं मी खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण घालूया. वाटणसुद्धा आपण परतून घेऊया. अगदी एकजीव करून घेऊया. अगदी एकसंध बघा आपला मसाला झालेला आहे. आणि मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत इथे आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आणि पाणी घालताना अगदी गरम कडकडीत पाणी आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला कट खूप छान येईल. ते मी पाणी घातले गरम. भाजीला उकळी आलेली आहे आपल्या. अगदी 5 ते 7 मिनटं मीडियम गॅसवर मी आता भाजी उकळून घेते. अगदी 5 मिनटं. 5 मिनटानंतर मी आता कोथिंबीर घातली. आता आपण भजी बनवून घेऊया. एका बाउलमध्ये मी 1 वाटी बेसनाचं पीठ घातलं आहे. हळद 1/2 टेबलस्पून, जिरं 1/2 टेबलस्पून घातलं आहे. ठेचलेला लसूण. इथे मी ओवा घेतलेला आहे 1/2 टेबलस्पून. ओवा हाताने क्रश करून घ्यायचे आहेत. ओवा घातले मी. चवीनुसार मीठ. पाणी घालून अगदी सरसरीत बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आता मी ते चिमूटभर सोडा घातला आहे. आता सोडा घालून बॅटर आपण फेटून घेऊया. सोडामुळे आपल्या भाज्या अगदी मऊ होतील छान. आता मी 1 कांदा घातला आहे बारीक कापलेला. कांदा घालून सुद्धा आपण फेटून घेऊया. आणि भजी बघा अशा सोडायच्या आहेत. दाखवते मी तुम्हाला आता. कडकडीत तेलामध्ये आपण अगदी छोट्या छोट्या भजी आपण करून घेऊया. अगदी कडकडीत तेलात आपल्याला भजी सोडायच्या आहेत. भजी बघा किती छान फुलत आहेत. त्याच्यामुळे आपल्या जेवढ्या मावतील तेवढ्याच भजी आपण एका बॅचला टाकणार आहोत. अगदी डबलच्या भजी फुलतात आपल्या. आता भजी आपण उलटी पलटी करून घेऊया. खालीवर करून घ्यायचे आहेत. अगदी दोघं साईडनी अगदी खमंग अशा भजी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. इथे कलर बघा चेंज झालेला आहे भजीचा. भजी आपली तळून झालेली आहे. आता तेल निथळून घेते मी. याचप्रमाणे मी सगळी भजी तळून घेते. भजी आणि तळून थंड करून घ्यायचे आहेत. आता 5 मिनटं इथे झालेले आहेत माझे भाजी उकळून. परत आपण कमी गॅसवर 5 मिनटं भाजी उकळून घेणार आहोत. जेवढी आपण भाजी उकळून घेऊ तेवढी भाजीची चव अधिक वाढते आणि रसासुद्धा दाटसर होतो आणि कटही भाजीला छान येतो. आता आपण
भजी सोडू या भाजीमध्ये. इथे मी सगळी भजी सोडून घेते आणि भजी सोडल्यानंतर अगदी 2 मिनिटच आपण भजीला उकळी काढून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर इथे मी गॅस बंद करते. आपली भजीची चमचमीत आणि झणझणीत आणि चविष्ट अशी भजीची आमटी इथे झालेली आहे. मस्तच. तुम्ही ही भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर खाऊ शकता. अप्रतिम चव आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि आपली ही पारंपरिक रेसिपी आहे. पारंपरिक रेसिपींपैकी एक रेसिपी आहे. मी तुम्हाला बघा ताटसुद्धा दाखवते. आपला संपूर्ण ताट तयार झालेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.